आज मी साबुदाणा थालीपीठ करते उपासाचं। 1 वाटी हा साबुदाणा भिजत घातलेला, 2-2.5 तास असे 3 तास भिजत घातलेला। आता हे वाटून जरा घेते मिक्सरमधनं बारीक करून, म्हणजे अगदी एकदम मऊ होतात आणि थापताना पण चांगलं। आता हे बारीक करून घेते मी थोडं ह्याच्यातून आबडधोबड असं। तर 2 मिरच्या पण ह्याच्यामध्ये मी टाकून घेते, 2च मिरच्या घेतल्यात। तर वाटून घेते, पाणी घालते थोडं। पाणी घालायचं म्हणजे वाटलं जातं, जरा बारीक होतं। हे बारीक करून झालं, आता काढून घेते वाडग्यामध्ये। आबडधोबड असं बारीक करून घ्यायचं। जिरं जर तुम्ही खात असाल उपासाला तर घाला तुम्ही त्याच्यामध्ये जिरं। कोणाकोणाला आवडतं, कोणाला नाही आवडत, तर तुमच्या आवडीनुसार। आता हा एक बटाटा घेतला आहे मी, हा किसून घेते, ह्याच्यामध्ये उकडून घेतला आहे। किसून घेते, झाला बटाटा त्याच्यामध्ये किसून। आता कोथिंबीर जराशी, शेंगदाण्याचा कूट बारीक, जराशी साखर, चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये घालून घेते मी। मीठ टाकते, थोडी साखर टाकते चवीनुसार। हा शेंगदाण्याचा कूट, ही कोथिंबीर, आता हे मिक्स करून घेते सगळे मी। मिक्स करून घेते आता सगळे, कालवून हाताने कालवून घेते मी। जास्ती पातळ करायचं नाही, चांगले होतात, मऊ लुसलुशीत, अगदी खायला पण भारी दह्यासोबत किंवा खोबऱ्याची चटणी असेल तर चांगली लागतात थालीपीठही साबुदाण्याची। झालं असं हे पीठ हे सगळं मिक्स, साबुदाण्याचं ते मिक्स करून झालं। आता पाण्याचा हात लावायचा असे गोळे करताना, आणि मग थापून घ्यायचं तो गोळा छोटा छोटा, कारण का चिकट असतं ते। पाण्याचा हात लावायचा, असे गोळे करून बारके बारके थालीपीठं थापून घ्यायची। असे पहिले गोळे करून ठेवते, पाण्याचा हात लावायचा त्याला, हाताला चिकटतं ते। असं आता मी सगळे गोळे करून घेते असे, आणि थापून घेते। पाण्याचा हात लावायचा सारखा त्याला। झाले गोळे करून, आता अशा ताट घ्यायचं, ताटाच्या बुडावर हे ठेवायचं, टेप कागद ठेवायचा असा मेन कापडाचं हे, आणि याच्यावर थापून घ्यायचे। आता मी तव्यावरच करणार आहे, तवा तापत ठेवते पहिला, तर थापून घेते मी असं। ह्याच्यावर पाणी लावायचं जरा ह्या कागदाला, असं नांगोळा हाताला पण पाणी लावून घ्यायचं आणि थापायचं, हाताला चिटकत नाही मग।
असे छोटे छोटे करायचे. चांगले होतात आणि मस्त लागतात खायला पण. अगदी दह्यासोबत, खोबऱ्याची चटणीवर फोड काढायचे. तवा तापत ठेवला आहे, तव्यावर टाकून घेते. पहिले तूप सोडते तव्यावर, थोडं तूप लावते. पहिले तव्याला तेल लावा, तूप लावा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही लावू शकता त्याला, तूप किंवा तेल. ते थोडंच लागतं. शेकू दे, पलटी करते आणि जरा शेकू दे. शेकू दे जरा, मग पलटी करते. एक नंबर होता अगदी मस्त छान. काढून घेते. छान शेकले. एक तुटलं माझ्याकडं, सॉरी या पाण्याचा हात जास्त लागला तर तुटलं ते. दुसरं टाकते. शेकू दे, पलटी करते. शेकू दे, दोन्ही बाजू चांगल्या शेकून घ्यायच्या. काढून घेते. तूप सोडायचं जरा जरा. उलटी करते. छान खरपूस भाजले अगदी. शेकू दे. काढून घेते. आता मी सगळी अशी करून घेते. झालं तर माझं टाकून घेते एक रेंजवर. शेकू दे, उलटी करते. शेकू दे, झाली आता. झालं आता काढून घेते, भरून घेते. मस्त झाली छान अगदी. गॅस बंद करते आता. झाले साबुदाण्याचे थालीपीठं. अशी मऊ मऊ छान झाले अगदी, लसलुसीत झाले. दह्यासोबत छान लागतात अगदी, मस्त झालेत अगदी. मस्त. माझी रेसिपी आवडते शेअर करा, लाईक करा. तुम्ही पण अशी करून बघा. कशी झाली सांगा मला.